नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पीक विमा पॉलिसीचं स्टेटस कशाप्रकारे पोर्टलवर चेक करायचं त्याची माहिती ही बघितलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पीक विमा पॉलिसीचं स्टेटस आपल्या व्हॉट्सअपवर कशा पद्धतीने चेक करायचं त्याची माहिती ही बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपणास गूगल क्रोममध्ये PMFBY असे सर्च करायचे आहे। त्यानंतर हे जे काही पोर्टल आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना याच्यावर आपणास क्लिक करून घ्यायचे आहे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपण येथे पाहू शकतात, मी येथे तुम्हाला झूम करून दाखवतो। तर हा जो काही नंबर आहे PMFBY व्हॉट्सॲप चॅटबोट, तर 7065514447 हा जो काही नंबर आहे हा नंबर आपण आपल्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करून घ्या। कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह केल्याच्यानंतर आपल्याला यायचं आहे आपल्या व्हॉट्सअपला। मी PMFBY या नावाने हा जो काही नंबर आहे हा नंबर येथे सेव्ह केलेला आहे। त्यानंतर आपणास येथे मेसेजमध्ये हाय असे पाठवायचे आहे। हाय पाठवल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की अशा प्रकारे आपणास येथे ऑप्शन आपणास येथे दाखवले जाईल। तर वेलकम टू PMFBY चॅटबोट डिअर जे काही नाव असेल ते आपले येथे दाखवले जाईल। त्यानंतर आपणास येथे पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी आणि सी ऑल ऑप्शन अशा प्रकारे ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळतील। तर आपणास येथे सी ऑल ऑप्शन याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास येथे क्लेम स्टेटस याच्यावर क्लिक करायचे आहे। क्लेम स्टेटस याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपणास येथे सीझन इयर ऑप्शन तर येथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास आपल्याला खरीप पीक विमा 2024चे स्टेटस चेक करायचे आहे। तर खरीप 2024 मी येथे सिलेक्ट करतो आणि सेंड या बटनावर क्लिक करतो। त्यानंतर मित्रांनो, आपणास येथे ॲप्लिकेशन नंबर हा दाखवला जाईल। त्यानंतर पेमेंट डेट येथे दाखवली जात आहे। क्लेम स्टेटसमध्ये लॉट क्रिएटेड बाय IC आणि येथे पाहू शकतात मित्रांनो अमाऊंट, तर 615 रुपये 93 पैसे इतकी रुपये आपणास येथे दाखवले जात आहे। क्लेम टाईपमध्ये लोकलाइज्ड असे दाखवले जात आहे। तर पेमेंट मोडमध्ये आधार, तर ही जी काही येणारी रक्कम आहे ही आपली आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये येणार आहे। त्यामुळे येथे पेमेंट मोडमध्ये आधार अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे आणि खाली आधार पेमेंट बँक नेम येथे नल अशा प्रकारे माहिती ही दाखवली जाईल। प्रमाणे मित्रांनो, या ॲप्लिकेशन नंबरमध्ये आपण पाहू शकतात अमाऊंट दाखवत आहे 156 रुपये 13 पैसे आणि खालच्या ॲप्लिकेशन नंबरमध्ये पाहू शकतात की येथे अमाऊंट 0 दाखवत आहेत आणि क्लेम स्टेटसमध्ये नो क्लेम म्हणजे क्लेम केलेला नाही। अशा प्रकारे या 4 नंबरच्या ॲप्लिकेशन नंबरमध्ये आपणास माहिती ही दाखवली जात आहे। तर अशा पद्धतीने आपण आपली जी काही येणारी रक्कम आहे ही येणारी रक्कम आपण इथे अमाऊंटमध्ये पाहू शकता। तर ही जी काही रक्कम कोणत्या पिकाची आहे हे जर आपणास माहिती करून घ्यायची असेल तर आपणास हा ॲप्लिकेशन नंबर लिहून ठेवायचा आहे। त्यानंतर येथे कन्फर्मेशनमध्ये यस हे टाईप करतो। यस टाईप केल्याच्यानंतर आपणास येथे पॉलिसी स्टेटस यामध्ये यायचे आहे। पॉलिसी स्टेटस याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर सीझन इयर ऑप्शन हे आपणास सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर खरीप 2024 सेंड या बटनावर क्लिक करायचे आहे। तर तो जो काही ॲप्लिकेशन नंबर आपण लिहून ठेवलेला असेल तर तो ॲप्लिकेशन नंबर यामध्ये सर्च करायचा आहे आपल्या या पॉलिसी ID आणि या ॲप्लिकेशन IDमधून आपण आपले ते कोणते पीक आहे आणि आपणास ती रक्कम कोणत्या पिकाची भेटलेली आहे हे आपण यामध्ये येऊन चेक करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपल्या पॉलिसीचं स्टेटस हे यामध्ये चेक करू शकता। तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।